जवळपास 1 करोड लोकांनी माझी ही रील इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवरती पाहिली आहे. पण नंतर विचार केल्यावरती माझ्या लक्षात आलं की माझी एक चूक झाली आहे. धुरंधर सारखा मूवी बनवण्यामध्ये आदित्य धरची काहीच चुकी नव्हती. कसं काय नीट समजून घ्या. आता भारतात पटकन कोट्यवधी होण्याचा नेमका मार्ग काय आहे स्वतःच विचार करा. धुरंधरचा प्रोड्युसर कोण आहे? जिओ स्टुडिओ. आणि त्याचा मालक कोण? मुकेश अंबानी. या चित्रपटामागचं मार्केटिंग मशीन कोणाचं आहे? संपूर्ण गोदी मीडियाचं. CNBC टीव्ही न्यूज, फर्स्ट पोस्ट, न्यूज 18 लोकमत, CNN न्यूज 18, कलर्स सारखे चॅनल आणि यांचा मालक कोण? मुकेश अंबानी. NDTV नेटवर्कचा मालक अदानी. झी ग्रुपचा मालक सुभाष चंद्रा, जो बीजेपी कडून राज्यसभेमध्ये जाऊन आलेला आहे. आणि आता विचार करा, जर आदित्य धरनं मोदीजीला 2014 पासून केलेल्या पॉलिसीवरती दोष दिला असता, रुपयाच्या होणाऱ्या घसरणीवरती प्रश्न विचारले असते, तर त्याचा चित्रपट रिलीज झाला असता का? नाही, कधीच झाला नसता. पठाणकोट अटॅक पासून उरी अटॅक पर्यंत, पहलगाम अटॅक पासून दिल्ली ब्लास्ट पर्यंत हे जे काही हल्ले झाले, हे झाले बीजेपी सत्तेत असताना. आणि यावरती किती चित्रपट बनले? PM केअर फंड मधला फ्रॉड, नितीन गडकरीचा इथेनॉल स्कॅम, वोट चोरी, या विषयावरती कुणी पिक्चर बनवायची हिंमत करू शकेल का? नाही, कुणीच करणार नाही. कारण ती चुकीची इन्व्हेस्टमेंटच नसेल तर ती आत्महत्या असेल. अंबानी सारखे लोक आता प्रोडक्शन कंट्रोल करतात, OTT कंट्रोल करतात, डिस्ट्रीब्युशन कंट्रोल करतात. जिओ स्टुडिओज असो की जिओ सिनेमा, वॅकॉम 18 असो किंवा न्यूज 18 ते हॉटस्टार पर्यंत, प्रोडक्शन पासून डिस्ट्रीब्युशन पर्यंत आणि मार्केटिंग पासून OTT पर्यंत सगळं अदानी अंबानीचं आहे. आणि जर एक हुशार डायरेक्टर धुरंधर सारखा मूवी बनवणार नाही तर काय करेल? अशा देशात जिथं 80 कोटी लोक अजूनही फ्री रॅशनवरती जगतात, तिथं आयुष्यात किमान एकदा तरी तुमचा आवाज उठवा. आणि जर ते करू शकत नसाल तर किमान त्यांना सपोर्ट करा जे तुमच्यासाठी आवाज उठवत आहेत. नाहीतर या कमेंट बॉक्समध्ये मला शिव्या घालायला.